की कोपरगावमध्ये निवडणुकीला उभे आहेत ते नगराध्यक्ष, परंतु साहेब आमचा राजकीय बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी राजकीय लढावं, त्यांनी राजकीय भविष्यात कुठलं पदं घ्यावीत, पण आमची जी फसवणूक झालेली आहे ही समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोर्टे यांनी केलेली आहे. आणि ते जर का त्या अशा राजकीय पक्षाचा आधार घेऊन आमच्यावर दबाव टाकत असतील तर हे गैर आहे. त्यांनी आमच्यासोबत आमच्या जीविताशी खेळणं, पाहू मोरे यांच्याकडे बघून घेऊ, त्यांचा बेत करतो असं स्पष्ट पत्रकारांसमोर बोलत आहेत. त्यांचा बेत काढू आम्ही. आता बेत काढू म्हणजे काय करू? ही दमदाटीची भाषा, राजकीय जो काय सपोर्ट आहे तो राजकीय सपोर्ट मी अजितदादांना विनंती करतो, दादा आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, असा बेत करू आणि अशी दादागिरीची भाषा, एकीकडे वर्ग 2ची जमीन मला विकायची, त्याच जमीन मला कर्ज द्यायचं, पूर्वीच्या नातेवाईकाची वर्ग 2 जमीन तारण ठेवायची, त्यांना करोडो रुपयाचं कर्ज द्यायचं, मला दाखवलेलं कर्ज त्यांच्या खात्यात वळतं करायचं. तर असा माणूस आणि असे कमरेखालचे वार, आणि हेच काका कोर्टे आमच्यावर कमरेखालचे वार करतायत, माझ्यावर कमरेखालची भाषा माझ्या कुटुंबावर करतायत, तर यांना ताबडतोब प्रतिबंधित करा असं मी या ठिकाणी अजितदादा पवार यांना आवाहन करतो. निवडणूक हे काका कोर्टे स्वतः नगराध्यक्ष निवडणूक लढत आहेत. हे स्वतःच्या पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार आहे. तर हे कोपरगाव नगरपालिकेमध्ये जाऊन काय करतील, किती मोठा भ्रष्टाचार करतील. आणि वय 75 झाले. यांनी तरुण उद्योजकांना आशीर्वाद दिले पाहिजेत, तर तरुण उद्योजकांना हे पायाखाली घेत आहेत आणि अशा फसवणूक करत आहेत.